झुकते माझी मान. शब्दांची खान, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या चरणी सदैव झुकते माझी मान, सदैव झुकते माझी मान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण. गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. ते वडिलांबरोबर मुंबईला गेले. तिथे त्यांनी मिळेल ते काम केले. जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर असलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते, अशी त्यांची विचारसरणी होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केवळ 1.5 दिवसातच शाळा सोडली. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांनी कादंबऱ्या, कथा, लावणी यांची रचना केली. त्यांची मुंबईची लावणी आणि माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत. अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती. भलाभलाच घाम फोडणारी तिला धार होती. शासनकर्तेस त्यांच्या लेखणीचा धाक होता. नेता आमचा लाखात एक नाही तर करोडोतेक होता. नेता आमचा लाखात एक नाही तर करोडोतेक होता. त्याचबरोबर त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. अशा महान नेत्याचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. धन्यवाद.